आज पुन्हा आम्ही घरातली सगळी देवदर्शनाला निघालो आहे. आमच्यासाठी श्रावण महिना म्हणजे पूजा विधी, व्रत वैकल्य आणि आपल्या घरातल्या वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरा जपण्याचा महिना आहे. आजच्या देवदर्शनामागेही घरची एक खास परंपरा आहे. ती म्हणजे श्रावणात मुंज वाढण्याची परंपरा. हा मुंज वाढण्याचा कार्यक्रम पुढच्या आठवड्यात आहे. त्यावेळी मी त्याबद्दल डिटेल माहिती सांगेनच. पण त्याची सांगता करताना मुलांसमोर एक नारळ वाढवायचा असतो आणि तो नारळ सांगवड्याच्या लक्ष्मी नरसिंह मंदिरातून पूजा करून आणायचा असतो. तोच नारळ आणण्यासाठी आम्ही आज या मंदिरात गेलो होतो. मंदिरात नरसिंहदेवाचं दर्शन घेतलं आणि नारळ घेऊन घरी आलो. या अशा परंपरा म्हणजे फक्त विधी नाहीत, तर त्यामागे घरच्या मोठ्यांची श्रद्धा, संस्कार आणि वर्षानुवर्षे आठवणी जोडलेल्या असतात. त्याच पुढे जपण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. असो, सांगवड्याचं देवदर्शन आटपून आम्ही येता येता वाशीच्या विरोबालाही जाऊन आलो. आज 15 ऑगस्ट निमित्त तिथंही छान पूजा केली होती. शांतदेवाचं दर्शन घेतलं आणि मग घरी परतलो. तुमच्याकडेही श्रावणात अशा काही परंपरा असतील तर नक्की कमेंट करून सांगा. पुढेही मी तुम्हाला असेच पारंपरिक ब्लॉग शेअर करणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.